नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। या सेशनमध्ये आपण MST CET एक्झाम विषयक माहिती घेणार आहोत। तुम्हाला ही माहिती 12वी बोर्डानंतर तुमचं करिअर महत्त्वाचं आहे। 12वी बोर्डानंतर तुमच्याकडे काहीच लिमिटेड करिअर ऑप्शन्स असतात, जसं की प्लेन प्युअर सायन्सेस असेल किंवा त्या प्लेन प्युअर सायन्सेसमध्येच खूप सगळ्यात अशा स्ट्रीम्स आहेत त्याच्याद्वारे तुम्ही करिअर करू शकता। दुसरे ऑप्शन्स तुमच्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे असतात। मोस्टली कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्हाला माहिती आहेत? आय थिंक MST CET असेल, IIT JEE असणार, नीट एक्झाम असेल, त्याच टाईपमध्ये ND असतं, क्लॅट असतं, त्याच टाईपमध्ये आणखी बाकीच्या काही एक्झाम्स असू शकतात, नाटा वगैरे अशा एक्झाम्स आर्किटेक्चरच्या असू शकतात। सो ह्या सगळ्या एक्झाम्स तर आहेतच। तसं या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ह्या प्रत्येक एक्झाम्सविषयी काहीशे डिटेल्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाचं करिअर ऑप्शन्स MST CETद्वारे बरेचसे मुलं त्यांचं आजमावतात। म्हणजे 12वी बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर हार्डली एक 2.5 ते 3 महिन्याच्या आसपास कालावधीमध्ये होणारी ही एक्झाम असते। ह्या एक्झामचा अभ्यास कसा करावा, एक्झाम पॅटर्न काय असतो एक्झॅक्टली, आतापासूनच काय स्ट्रॅटर्जी असल्या पाहिजेत हे, आणि महत्त्वाचं बुक्स वगैरे काय जे असेल याच्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे। सो MST CET एक्झाम म्हणलं कीच मोस्टली स्टुडंट्स इंजिनिअरिंग, ज्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये, कारण ह्या MST CET महाराष्ट्र टेस्ट कॉमन एंट्रन्स टेस्ट अशा नावाने याला ओळखलं जातं। आता 2024साठीचा असलेला हा पॅटर्न मी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे। मागच्या वेळेसपेक्षा हा काही वेगळा नाही, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत। PCM आणि PCB अशा टाईपमध्ये आपण ह्याला कॅटेगोराईज करतो। PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी। तुम्ही PCMचाही पेपर देऊ शकता आणि PCBचाही पेपर देऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांचं प्लेन सायन्स असतं, जनरली PCMB असतं, त्यांच्यासाठी बोलतोय मी। मुख्यतः आजपासून जर तुम्ही एकाच पर्टिक्युलर सेक्टरला जर फोकस केलं तर तुमचं आउटपुट चांगला निघण्यास मदत होते। याच्यामध्ये मुख्यतः ही ऑनलाईन टेस्ट असते बघा, पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते। याच्यामध्ये काही निगेटिव्ह मार्किंग नसते, हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे ॲज कम्पेअर टू वॉट नीट आणि JEE एक्झाम। आता नीट एक्झाममध्ये आणि JEE एक्झाममध्ये प्रश्नाची पातळी जी असते, क्वेश्चनची लेवल जी असते, कम्पेअर टू दिस याच्यापेक्षा थोडीशी पुढची असते। म्हणजे थोडक्यात MST CET ही इज रिलेटिव्हली समव्हॉट इझियर एक्झाम ॲज कम्पेअर टू नीट अँड द JEE पेपर, असं मी म्हणू शकतो। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला जर जायचं असेल तर तुमचा रँक फार महत्त्वाचा असतो। ह्याच्या रँक कॅल्क्युलेशनचे काही वेगळे फॉर्म्युलेज आहेत, पण सध्या तरी आपल्याला त्या डिटेल्समध्ये जायचं नाही। सध्या तुमचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे। ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, मुख्यतः ह्या MST CET 2024साठीचा पॅटर्न जर बघितला तर मोड ऑफ एक्झाम कुठल्या मोडमध्ये होते, तर CBT टेस्ट असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, म्हणजे ऑनलाईन एक्झाम होते। तुम्ही फॉर्म ज्यावेळेस सुटतील याचे त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्रामद्वारे ह्या यूट्यूबद्वारे कळवलं जाईल। फॉर्म भरण्याची प्रोसेस सांगितली जाईल। वेल इन टाईम हे सगळ्या गोष्टी होत असतात। आणि त्याच टाईपमध्ये बघितलं असतं आपण, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळं त्यामुळं एक प्रश्न असतो, 4 ऑप्शन्स असतात। ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रश्न पत्रिका असते, पेपर असतो हा। each duration of exam 90 minutes for each section. 90 minutes for each section म्हणजे कसं ते पुढे डिटेलमध्ये आपण बोलूया। फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असा असतो तो 90 मिनिट्सचा हा कालावधी जनरली। त्याच्यामध्ये एक्झाम कंडक्टेड फॉर कशासाठी कंडक्ट केली जाते ही एक्झाम, PCM आणि PCB आत्ता बोलल्याप्रमाणे। टोटल मार्क्स जर बघितले आपण, PCB किंवा PCM असेल ती एक्झाम असते 200 मार्क्सपैकी एक्झाम असते। ह्याच्यामध्ये मागच्या 4 वर्षाखालनं बघतो आपण की ह्याला पर्सेंटेजला फार जास्त महत्त्व दिलं जातं, म्हणून ह्याचा पर्सेंटेज फॅक्टर हा महत्त्वाचा ठरतो। फिजिक्सचे वेगळे पर्सेंटेज असतात, केमिस्ट्रीचे वेगळे असतात, मॅथ्सचे वेगळे असतात, आणि मग ह्या तिघांसाठीचा एक वेगळा फॉर्म्युला वापरून हे टोटल पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जातात। आणि त्याच्या अकॉर्डिंगलीच काय होतं, तुम्हाला कॉलेजचं अलोकेशन वगैरे भेटत असतं। टाईप ऑफ क्वेश्चन्स जर बघितले असतं आपण आता बोलल्यापर्यंत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, MCQs क्वेश्चन्स असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बाकीच्या एक्झामसारखी आता बोलल्याप्रमाणे। ओके, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 क्वेश्चन्स फॉर इच सब्जेक्ट। तसं बघितलं तर फिजिक्सचे 50 असतात, केमिस्ट्रीचे 50 असतात, मॅथ्सचे 50 क्वेश्चन्स असतात। मात्र बायोलॉजीचे प्रश्नही 100 असतात। प्रत्येकी प्रश्न हा जवळपास 1 मार्क्सला असतो। जसं की फिजिक्सचे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्क्सला असणार आहे, केमिस्ट्रीचा प्रत्येकी प्रश्न 1 मार्क्सला असतो, मॅथ्सचे मात्र प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सला असतो। मॅथ्स, कारण मॅथ्सचे असतात 50 प्रश्न, मॅथ्सचं वेटेज आहे 100 मार्क्सचं, फिजिक्सचं वेटेज आहे 50 मार्क्सचं, केमिस्ट्रीचे वेटेज आहे 50 मार्क्सचं। म्हणजे फिजिक्स 50, केमिस्ट्री 50 आणि मॅथ्स 100 असे मिळून 200 मार्क्सची ही एक्झाम असते। हे झालं PCMसाठीचं। PCBसाठी कसं असतं, याच टाईपमध्ये फिजिक्स 50 मार्क्स, केमिस्ट्री 50 मार्क्स आणि बायोलॉजी जी असतं, बायोलॉजीचे मात्र
100 क्वेश्चन्स असतात, 100 मार्क्सला असतात. बायोलॉजीचा प्रत्येकी प्रश्न हा 1 मार्क्सला असतो. मॅथ्सचं उलट असतं, मॅथ्सचा एक प्रश्न हा 2 मार्क्सला असतो. मॅथ्सचं वेटेज पण चांगलंच आहे आणि प्रश्नांची संख्या कमी असते रिलेटिव्हली. ओके, कारण प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्सला असल्यामुळे. लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन, आता ह्याच्यामध्ये त्यांनी आता कुठली, तुम्ही काय मराठी आणि उर्दूमध्ये ते एक्झाम देणार नाहीत. ऑब्व्हियसली इंग्लिश हे सगळ्यांसाठीच सगळ्यात कम्फर्टेबल मोड आहे. तरीसुद्धा जे मुलं फार क्वचित निघणारे असे मुलं असेल की मराठीत कम्फर्टेबल आहे फिजिक्सला आणि उर्दूमध्ये कम्फर्टेबल आहे केमिस्ट्रीला, असं नसणारच आहे. तर मोड ऑफ एक्झामिनेशन आपल्यासाठी मी इंग्लिशच सांगेल सध्या तरी, आपल्याला ते जास्त जाण्याची गरज नाही आहे. मार्किंग स्कीममध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये असं काही विशेष नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला 1 मार्क्सचा 1 क्वेश्चन असतो जनरली. करेक्ट जर आलं तर 1 प्रश्नचे 1 मार्क्स भेटतील तुम्हाला. मॅथमॅटिक्सला मात्र 2 मार्क्स असतात प्रत्येक बरोबर प्रश्नांना. आणि देर इज नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग क्वेश्चन्स. PCMचं जर वेटेज बघितलं आपण तर असं काहीसं असतं. 50 क्वेश्चन्स 50 क्वेश्चन्स 50 क्वेश्चन 50 मार्क्स 50 मार्क्स. आणि मात्र मॅथमॅटिक्सला 100 मार्क्स. आता बोलल्याप्रमाणे प्रत्येकी प्रश्न 1 मार्क्सचा, इथं 2 मार्क्सचे. आणि इथं 90 मिनिट्स या टाईपचा हा पेपरचा पॅटर्न असतो. पुढे PCBला जर बघितलं तर तेच क्रायटेरिया आहे, काही वेगळा नाही आहे. फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, ह्याच्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी अशा टाईपमध्ये बायोलॉजीला त्यांनी कॅटेगराईज केलेलं असतं. अशा प्रकारे हा पेपर बनतो, हा आपला 200 मार्क्सचा. आणि दिलेला हा वेळ तुमचा प्रत्येक सेक्शनला 90 मिनिटांचा वेळ असतो. आता बाकीच्या गोष्टी महत्त्वाचं प्रिपरेशन प्लॅन किंवा तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटजी याच्याविषयी बोलण्यास सुरुवात करतो. याच्यामध्ये काही कॉमन प्रश्न मी सांगतो तुम्हाला. आता तुमचे जनरली असतात, सर बोर्डाची परीक्षा किती महत्त्वाची आहे MST CETसाठी. तर तुम्हाला 45% एक्सपेक्टेड असतं बघा, 45%. त्याच्यामध्ये महत्त्वाचे सब्जेक्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री असायला हवं. जसं की PCM असेल तुमचं, तर तुम्हाला 300 मार्क्सपैकी, कारण काय झालं, फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स हे किती पेपर, 3 पेपर झाले 300 मार्क्सचे. मग 300 मार्क्सपैकी 45% तुम्हाला कमीत कमी भेटायला पाहिजे. 45% रफली किती होतं, याचा 135 मार्क्स होतात. तिघांची बेरीज तुमची 135 मार्क्सची आली पाहिजे. हे ओपन कॅटेगरीसाठीचं आहे. त्याच्या पुढं जर आपण बघितलं, ओपनसाठी जनरलसाठी बोलत आहे मी, कॅटेगरी जर असेल तुमची काहीशी, तर त्याला 120 मार्क्सचं वेटेज असतं. त्याला 120 मार्क्स तुमचे कमीत कमी असायला हवे 3 विषयांचे मिळून. यालाही काहीशी रिप्लेसमेंट आहे. काही व्होकेशनल सब्जेक्ट्स असतात, काही बायोलॉजीची रिप्लेसमेंट आहे. जर तुमची ग्रुपिंग बनत असेल त्याला काही नियम आहेत. म्हणजे काय होतं बऱ्याचशा वेळेस की कधी अनफॉर्च्युनेटली एखाद्या विद्यार्थ्याला MST CETची प्रिपरेशन तो चांगली करतो वर्षभरात, आणि बऱ्याचशा काय गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी करतो आणि MST CETमध्ये चांगले मार्क्स येतात. आणि अनफॉर्च्युनेटली जर ग्रुपिंग बनली नाही तर मग प्रॉब्लेम येऊन जातो. तर 135 मार्क्स आणि 120 मार्क्सची ही जनरली ग्रुपिंग असते बघा, ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठीच्या स्टुडंटसाठी. दुसरा प्रश्न असा होतो की सर आम्ही प्रिपरेशन कशी करायची. ज्यावेळेस मी तुमचा व्हिडिओ ऐकत आहे, आता बराचसा वेळ तर झालेला आहे, आता आमची इथून पुढे प्रिपरेशन होईल का. एकदम सफिशियंट टाईम आहे. ह्याच्याच पुढंच तुम्हाला वेळ द्यायचा आहे अभ्यासाला. तुम्हाला बोर्डाचाच अभ्यास फार चांगल्या लेवलला करायचा आहे. आपले जे क्लासेस होतात, समजा आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा सल्ला, जे क्लासेस होतात त्याला तुम्ही फार रेग्युलरली फॉलो करा. क्लासेसमध्ये आता MST CETचे सेशन्स होणार आहेत, त्याला व्यवस्थितपणे फॉलो करा. आणि त्याच टाईपमध्ये तुम्हाला जे काही ऑनलाईन सेशन्स आम्ही देणार आहोत ते सुद्धा फार रेग्युलरली फॉलो करा. आणि सोबत MCQ सॉल्व करण्यास सुरुवात करायची. जे तुम्हाला पुस्तकं दिलेले आहेत क्लासेसमध्ये, त्यातनं क्वेश्चन सॉल्व कर, चला 1 मार्क्सचे. त्याच्यामुळं काय होईल तुमचं, ते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल त्यावेळेस बोर्डामध्ये सुद्धा जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात, प्रत्येक पेपरला 10 प्रश्न असतात बघा. हे 10 मार्क्सचे 10 प्रश्न असतात. तुम्हाला माहिती असेल जसं की फिजिक्स आहे, फिजिक्स 70 मार्क्सचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 10 मार्क्स हे पहिले ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना असतात. मग बाकीचं हे रिटर्न कन्व्हेन्शनल तुमचा पेपर असतो. त्याच्यामध्ये त्याचीही पण प्रिपरेशन होऊन जाईल तुमची. आणि प्लस हळूहळू MST CETची सुद्धा प्रिपरेशन होऊन जाईल. ह्याच्यासाठी काही वेगळे बुक्स किंवा एक्स्ट्रा नोट्स तुम्हाला आता वापरायच्या नाही आहेत सध्या तरी. सध्या तुम्ही बोर्डाचाच अभ्यास फार चांगल्या लेवलला करा. आणि जे बाकीचे बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांनी कुठलेही प्रिव्हियस इयरचे पेपर्स तुम्ही कुठल्याही आर्यन पब्लिकेशन असू द्या, टार्गेट असू द्या किंवा आणखी इतर पुस्तक असू द्या, कुठलंही मार्केटमधून तुम्ही पुस्तकं उचला, क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करा. ओके, आपल्या विद्यार्थ्यांना तर आपण दिलेलेच आहे, आतल्या साईडलाच नोट्स वगैरे ह्या प्रोव्हाइड केलेल्याच आहेत, क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेच आहेत. सो काय आणखी सध्या तरी वेगळे पुस्तकं तुम्हाला घेणे गरजेचं नसतं. ओके, ह्याच्यामध्ये कसं असतं की 11वीचे जे काही 11वीला सुद्धा याला काही वेटेज दिलं जातं बघा. 11वीचे जे तुमचे विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, तर 11वीमधनं 20% वेटेज असतं याला.
आता 11वीचा सिलेबस जर आपण बघितला, याच्यामध्ये कुठला सिलेबस असतो बरं 11वीचा? मुख्यतः मॅथमॅटिक्स जर विषय बघितला आपण, तुम्हाला 20% हे कंटेंट विचारलं जातं, म्हणजे 20 मार्क्स हे मॅथमॅटिक्सचे असणार 11वीमधनं. 11वीचे कुठले टॉपिक्स घेतले जातात त्याच्यामध्ये? तर ट्रिग्नोमेट्री 2 असेल, स्ट्रेट लाईन असेल, सर्कल असेल, मेजर ऑफ डिस्पर्शन असेल, कॉम्प्लेक्स नंबर, सेट्स, परम्युटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, फंक्शन, लिमिट्स अँड कंटिन्युटी. जवळपास 1-2 मार्क्सला हा टॉपिक 11वीचे जनरली असतात. 1 किंवा 2 मार्क्स कुठल्याही टॉपिकचं ऑलमोस्ट वेटेज फिक्स नाही आहे. हां, पर्सेंटेज वाईज वेटेज काहीसं ठरलेलं असू शकतं, जसे की मागच्या काही पेपर्समध्ये बघितलं आपण तसं आहे. पण काय झालं होतं माहिती का, मागच्याच 2023च्याच हे एक्झाम्सला, मागच्या वर्षीच्या, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की प्रत्येक शिफ्ट वाईज थोडंसं वेटेज मागे पुढे दिलं गेलं होतं. त्यामुळं असं निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की पर्टिक्युलर ह्या टॉपिकला एवढं वेटेज आहे आणि त्या टॉपिकला तेवढं वेटेज आहे. 11वीतल्या सगळ्याच टॉपिकला जवळपास 1-2 मार्क्सचं वेटेज असतं. 12वीच्या प्रत्येक टॉपिक्सला, जसं की फिजिक्स असेल, फिजिक्सला 2 ते 3 मार्क्सचं वेटेज व्हॅरी होतं, कधी 2 ते 4 पण जातं. असे काही टॉपिक्स आहेत छोटे मोठेच आहेत. फिजिक्समध्ये जर आपण बघितलं तर मोशन इन प्लेन 11वीचा सिलेबस आहे बरं हा, MST CETला विचारला जाणारा. लॉज ऑफ मोशन असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असेल, साऊंड असेल, ऑप्टिक्स असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमी कंडक्टर्स. आणि त्याच टाईपमध्ये केमिस्ट्रीचा सिलेबस जर बघितला आपण, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री असेल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम असेल, केमिकल बॉन्डिंग असू शकतं, रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे, स्टेट्स ऑफ मॅटर असतील. त्याच टाईपमध्ये ॲडसॉर्प्शन आहे, कोलॉइड्स आहे, हायड्रोकार्बन्स, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा सिलेबस आहे तुमचा. 20% म्हणजे 10 मार्क्स आणि 20 मार्क्स थोडक्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत हे मार्क्स. असे मिळून झाले 40 मार्क्स. कितीपैकी? 200 पैकी. उरलेलं सगळं काही वेटेज जे असतं 12वीच्या सगळ्या टोटल टॉपिक्सला असतं. टोटल टॉपिक्स विचारले जातात तुम्हाला 12वीचा कुठलाही टॉपिक याच्यामध्ये स्किप नसतो. जो आपला 12वी बोर्डाला सगळे जे टॉपिक्स असतात ते सगळेच्या सगळे आपल्या MST CET एक्झामला असतात. अशा टाईपमध्ये हे वेटेज आहे काहीसं. मॅक्सिमम मार्क्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर 12वी बोर्डाच्या पुस्तकातली लाईन करा, न्यूमरिकल क्वेश्चन्स करा. जसं की फिजिक्सचे असेल तर फिजिक्सचे न्यूमरिकल क्वेश्चन्स करा. याच्यामध्ये तुम्हाला लॉग अलाउड नसतो. लॉगॅरिथम जशी तुम्हाला सवय असते काहीशा स्टुडंट्सला की थोडेसे टफेस्ट क्वेश्चन्स करण्याची सवय असते लॉगच्या मदतीनं, तेवढ्या लेवलचे प्रश्न आणि तेवढ्या लेवलचे कॅल्क्युलेशन्स याच्यात विचारले जात नाहीत. तुम्हाला काहीसे ॲप्रॉक्सिमेशन्स करून कॅल्क्युलेशन्स करण्याची सवय आतापासून थोडी असू द्यावी. ओके, आणि त्याच्यावरनं तुम्हाला ते करता येतं. नाहीतरी तुम्हाला 12वी बोर्ड झाल्यानंतर एक सफिशियंट वेळ भेटतो, 1-1.5 महिना 2 महिने. 100% जरी फुल्ली फोकस तुम्ही जर त्या पर्टिक्युलर अभ्यासाला सुरुवात केली तर ते एकदम आरामशीरपणे होऊन जातं. ह्याच्यामध्ये कसं असतं की मॉर्निंग शिफ्ट असतात, आफ्टरनून शिफ्ट असतात. ह्या शिफ्टनुसार सुद्धा पेपरचं वेटेज थोडंसं मागे पुढे होतं. याच्यामध्ये टफनेससुद्धा पेपरचा थोडासा मागे पुढे असतो. ज्या बॅचला पेपर ज्यावेळेस तुम्ही द्याल, एखादी तुमची मॉर्निंगची शिफ्ट आली, तुम्हाला एखाद्याला आफ्टरनूनची आली, तुमचा मॉर्निंगचा पेपर फार टफ आला, आफ्टरनूनचा थोडासा सोपा आला, तर मॉर्निंग इव्हिनिंग ह्यांचा स्कोअर मॅच करण्यासाठी नॉर्मलायझेशन पण केलं जातं. जेणेकरून असं होऊ नये की ह्या विद्यार्थ्यांचा जास्तच अन्याय झाला, ह्यांना फार अवघड आला, ह्यांना फार सोपा आला, त्याच्यामुळे ते इक्विलिब्रियम मेंटेन नाही होणार. दुसरं म्हणजे आपल्या रेग्युलर बॅचेस चालतात. 12वी बोर्डानंतरसुद्धा आपण क्रॅश कोर्स रन करतो काही लिमिटेड माफक फीसमध्ये. त्यावेळेससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे रिपीटेड स्टुडंट्स आहेत ह्या व्हिडिओला ऐकणारे, ते आतासुद्धा नारायणपेठच्या ब्रँचला येऊन व्हिजिट करू शकता. आता 2 ऑक्टोबरपासून 3 ऑक्टोबरपासून ह्याच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. त्या ऑनलाईनसुद्धा आहेत आणि त्याच टाईपमध्ये तुम्हाला ऑफलाईनमध्ये सुद्धा भेटणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स करून घेतले जातात. थेरी अगोदर पूर्णपणे सांगितली जाते, इन डेप्थ सांगितली जाते थेरीची. तुमचे काही पर्सनल डाऊट्स असतात ते सॉल्व करून घेतले जातात. नवीन क्वेश्चनची प्रॅक्टिस असते. त्याच टाईपमध्ये त्याच्या सेपरेट ऑनलाईन पण टेस्ट होतात आणि ऑफलाईन पण टेस्ट होतात. ऑनलाईन टेस्टची सवय अशामुळे ठेवायची असते की हा फायनली पेपर तुम्हाला ऑनलाईनच द्यायचा आहे, तुम्हाला हा पेपर ऑनलाईनच द्यायचा आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करावा. आणि तुम्हाला वाटलेली काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरला कॉल करूनसुद्धा तुमचे ॲडिशनल डाऊट्स किंवा तुम्हाला काही काउन्सिलिंग हवे असेल पर्सनल, तर तुम्ही आपल्या नारायणपेठच्या विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता. एक्सपर्ट्सला भेटू शकता, सरांना भेटू शकता.
महाराष्ट्रामध्ये असले काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये टॉपमोस्ट कॉलेजेसमध्ये आपण COP मानतो. त्याच्यामध्ये सुद्धा या मागच्या 3 वर्षांखाली 4 वर्षांपासून आपण बघत आहोत की कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रँचेसला जरा जास्त कट ऑफ जात आहे प्रत्येक कॉलेजमध्ये, म्हणून ह्यांना जास्त मुलांची ओढाताण आहे. जर तुम्हाला ह्या ब्रँचेस हव्या असेल तर तुम्हाला नक्कीच चांगला अभ्यास करावा लागणार. बाकीच्या ब्रँचेसला सुद्धा तसा प्रिफरन्स आहे, ते तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे असतं. तुम्हाला किती माहिती आहे त्या ब्रँचेसची, किती आवड आहे, याही फॅक्टर्सला महत्त्व असतं. कारण कुठनंही इंजिनिअरिंग करा, तुम्ही फार्मसी करा, ॲग्री करा किंवा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जा किंवा आणखी इतरत्र पुढचे कोर्सेस करा, प्रत्येक ठिकाण तुम्हाला हार्डवर्क घ्यावंच लागणार आहे. त्याच्या अगोदर हार्डवर्क ह्या MST CET ला घ्यावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज भेटेल. चांगलं कॉलेज जर भेटलंच तर तुम्हाला एक चांगला लॉन्चिंग प्लॅटफॉर्म भेटून जातो तुमच्या करिअरसाठीचा, आणि तोच तुमचं फ्युचर ठरवणारा असतो मोस्ट ऑफ द टाइम्स, असं आपल्याला ऑब्झर्व होतं. भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह सेशन्समधनं एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.